जे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये अवघ्या काही तासामध्ये मनसेचा एक मेळावा पार पडणार आहे आणि राज ठाकरे या सगळ्याला संबोधित करणार आहेत। तिथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा सुद्धा आपण घेणार आहोत। आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार, त्यांची तोफ कुणाकुणावरती नेमका ते निशाणा साधणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अनेक मनसैनिक आता नेस्को सेंटरच्या मैदानावरती जमायला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही अभूतपूर्व अशा घटना घडल्या, सरकार बदललेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सध्या सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत, थेट आपण त्यांच्याकडे जाऊया। सुशांत, आता मनसैनिक सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। अवघ्या काही तासांमध्ये राज ठाकरे संबोधित करतील, काय तिथली परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय राज ठाकरेंच्या भाषणाकडे आता मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता मनसैनिक जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। महिला पदाधिकारी जे आहेत ते आलेले आहेत, मुंबईतील विविध भागातून महिला पदाधिकारी आलेले आहेत। कारण राज ठाकरेंचं भाषण म्हटलं तर एक ऊर्जा निर्माण करणारं असतं आणि आपण बघतोय मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि याचसाठी आजचं भाषण महत्त्वाचं असणार। आपण काही महिला पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, आज राज ठाकरे बऱ्याच दिवसानंतर बोलतायत, राज्यातलं सत्ता समीकरण बदलल्यानंतर आज राज ठाकरे पहिल्यांदा बोलतात, काय वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण का राजसाहेब आता जे बोलणार आहेत ते सत्ताचं जे सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे किंवा जे चाललंय आता घडामोडी त्याच्यावरच राजसाहेब आता सगळं बोलणार आहेत। आपण बघतोय राज्यातलं सरकार बदललेलं आहे, मात्र ज्या पद्धतीचा आरोप होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होतोय, आज ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत, खरं तर अनेक मनसैनिक आता तिथे यायला सुरुवात झाली आहे। मनसैनिकांच्या भावना आपण जाणून घेतोय। तुमच्या आसपास असणारे पुरुष कार्यकर्ते सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्या काय भावना आहेत? थोडंसं पुढे जातो, इथे मनसेचे काही पदाधिकारी जे आहेत, इथे पुरुष पदाधिकारी जे माहीम मतदारसंघातून सगळे आलेले आहेत। कारण माहीम दादर असेल, मनसेचा तसा गड राहिला होता, कारण मनसेने याच माहीम दादरमधून आपण बघितलं असेल तर आपला एक आमदार निवडून आणला होता। त्यानंतर 2019च्या निवडणुका आणि 2014च्या निवडणुकीत मनसेचा पराभव झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसे निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिका दादर
देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता हे मनसेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अगदी. काय सांगाल राज ठाकरे गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय राज ठाकरे आता बोलणार आहेत, त्या कसं बघताय? आपण बघतोय काही पदाधिकारी जे आहेत ते सध्या बोलत नाहीत, पण त्यांना उत्सुकता लागलेली आहे. राज ठाकरे नेमके काय बोलणार आहेत त्याकडे सगळेजण लक्ष ठेवून आहेत. पण आपण जर बघितलं असेल सगळे पदाधिकारी जे आहेत ते मुंबईचे पदाधिकारी आहेत. आपण काही पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया, काय बोलतायत, कारण मुंबई महानगरपालिका महत्त्वाची असणार. आपल्यासोबत काही आणखी पदाधिकारी आहेत. काय सांगशील? राज ठाकरे आज बऱ्याच दिवसांनी बोलतायत, काय बोलू? बऱ्याच दिवसानंतर आपण बघतोय पदाधिकारी सगळे राज ठाकरेंचं भाषण जे आहे ते ऐकायला आलेले आहेत. काही ज्येष्ठ पदाधिकारी देखील आहेत. काय सांगाल? राज ठाकरे आज बऱ्याच दिवसाने बोलणार आहेत, हिंदुत्वाची मनसेने भूमिका घेतलेली आहे. काय कसं बघताय भाषण? अतिशय मोठ्या ऊर्जेने आणि राजसाहेबांच्या जे बोलतात त्यांचं वक्तृत्व, त्यांचा अभ्यास द्राविड अभ्यास आहे. आम्ही नाशिक जिल्हा पेठ तालुक्यातून आलोय, अतिशय ग्रामीण भागातून. आमच्याकडे राजसाहेबांनी 2018ला 20 डिसेंबर 2018ला पेठमध्ये आले होते आणि ग्रामीण भागातल्या समस्या पूर्णपणे साहेबांना माहीत आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही आज राजसाहेबांच्या मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे वाट बघतोय. का राजसाहेबांकडे जर भविष्यात सत्ता मिळाली तर ग्रामीण बरं. भागाचा कायापालट करतील, जगाला हेवा सुशांत, मी वाटेल असं. पुन्हा येते तुमच्याकडे. सध्या आपल्या सोबत आमचे आणखी एक प्रतिनिधी संजय गडदे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात. संजय, काय एकूण वातावरण दिसतंय? आता मनसेचे अनेक जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते जमायला सुरुवात झालेली आहे. अवघ्या 2 तासांमध्ये किंवा अवघ्या काही तासांमध्ये या सभेला आता सुरुवात होईल. नक्कीच या ठिकाणी आता मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर मनसैनिक आता नेस्को संकुलामध्ये पोहोचत आहेत. बऱ्याच महिन्यानंतर राज ठाकरे आज त्यांना मार्गदर्शन करण्यात आहे, त्यामुळे मोठी उत्सुकता या मनसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे. जे मनसैनिक येत आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करताना देखील पाहायला मिळत आहे. आणि सध्याचं जे राजकीय वातावरण आहे त्या गोंधळलेल्या वातावरणामध्ये पर्याय म्हणून मनसेकडे पहा असं जे आता सध्या एक चर्चा मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. बरं संजय, आता खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक सुद्धा या ठिकाणी जमतायत. काय एकूण भावना आहेत कार्यकर्त्यांच्या? कसं वातावरण आहे? निश्चितच मोठ्या प्रमाणात मनसैनिक या नेस्को संकुलामध्ये पोहोचू लागलेले आहेत आणि या ठिकाणचं वातावरण पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह देखील पाहायला मिळतोय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तब्बल 6 महिन्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी मराठीचा मुद्दा असेल किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असेल, यानंतर सध्या जे राज्यपाल असतील किंवा राहुल गांधी असतील यांनी जी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्यांविषयी सुद्धा या ठिकाणी राज ठाकरे काहीतरी मार्गदर्शन करतील आणि त्यांचा खरपूस समाचार घेतील अशीच भावना या ठिकाणी जे मनसैनिक आहेत ते व्यक्त करताना देखील पाहायला मिळाली. बरं, धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी. त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये मनसेचा हा मेळावा सुरू होतोय आणि राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याची उत्सुकता खरं तर फक्त कार्यकर्त्यांना नाही तर राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता ही अवघ्या महाराष्ट्राला असते.